सुमे, काय झालं? नुसतं बघून ते पैसे वाढणार आहेत का कमी होणार आहे? पायलट, अरे आयुष्यात पहिल्यांदा एवढे पैसे बघते मी. मला हात बी लावाय भ्या वाटतंय. अरे घाबरायचं काय त्यात? तुला माहितीये, मी जेव्हा अमेरिकेत होतो ना तेव्हा माझा महिन्याचा खर्च होता. काय सांगतोस? अगं लागायचेच तेवढे पैसे. पायलट, एवढ्या पैशाचं काय करत होतस तू? कशाला लागत होतं तुला पैसे? खर्चाला. असला कसला खर्च? पायलट, खरं खरं सांग, तुला काही नाद बीत नव्हता ना? ए बायको, तू आता माझ्यावर शंका घेतेस बरं का? बायकोचं कामच आहे ते. काम नाही प्रेम. आता खरं खरं सांग. नाही, नादबीत काय नव्हता. तुला माहितीये का, तिकडे नाश्त्याला जरी बाहेर पडलं ना तरी 1001 रुपये जायचे. विचार कर जेवणाला किती पैसे जात असतील. एवढं? मुझी तिथली खानावळवाली करोडत खेळत असतील नाही? हो. तुला टाकायचे का एखादी अमेरिकेत खानावळ? आपण तात्याचा ढाबा टाकला असता तिथं. पण राहू दे नका, त्यासाठी आपण हिथच राहू. माझ्यासाठी? माझ्या नवऱ्याने मुख्यमंत्री होणार असा शब्द दिलाय. वाया नका जायला. मला आपली इथलीच खानावळ बरी. तसं बी मला कुठे इंग्लिश येते. लोकांनी भात मागितलं तर मी आमटी द्यायची. बरं ते जाऊ दे. आता हे पैसे आपण तात्यांना लवकरात लवकर देऊन येऊया, म्हणजे त्यांचं टेन्शन जाईल. पायलट, तो तेवढा हुशार आहेस तर तुला एक विचारू? हो विचार ना. माणसं एवढे मतलबी का असतात र? म्हणजे समोरचा माणूस कुठल्या अडचणीत आहे हे समजून उमजून न घेता नुसतं पैशाशी मतलब ठेवतात. तात्यांना एवढं टेन्शन देऊन काय मिळालं असेल त्या सावकाराला? सुमे, मला तरी वाटतंय तो मनी लेंडर नसावा. म्हणजे तो सावकार नसेल. का? तुला माहितीये का, हे मनी लेंडर्स असतात ना ते जाम प्रोफेशनल असतात. म्हणजे त्यांना पैसे द्यायला जेवढा जास्त लेट होईल आपल्याला तेवढा त्यांचा फायदा असतो. त्यांना व्याज मिळतं ना त्याचं. आणि कोणालाही पैसे दिले तरी 1-2 महिन्यात हे लोक पैसे परत मागत नाहीत. मग कोण असेल? मला तरी वाटतंय माहितीतलंच कोणीतरी असणार आहे. सावकार नक्कीच नसणार. ते जाऊ दे, मला मुंबईला जावं लागणार आहे. कशाला? कारखान्याची काही कामं आहेत, काही परवानग्या घ्यायच्या आहेत आणि नवीन टेक्नॉलॉजी असणारी मशीन्सही बघायचे आहेत. साधारण 4 दिवस जातील. कधी जाणार आहेस? उद्या सकाळी. ठीक आहे, आपण आजच ते तात्यांचे पैसे देऊन टाकू. आपण बी जाऊ तात्यांसंगत. तो माणूस कोण आहे हे मला बघायचंच आहे. बबन! 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 सुमे माझं चुकलं अगं, चुकलं. काल मी चूक केली का नाही ते फक्त सूर्याचा जीव वाचाव म्हणून केली अगं. हे बघ, झालं गेलं, गंगेला मिळालं. इसर सगळं कालचं. मला जरा बोलायचंय, चल की. ये. काय झालं? सुमे अगं, काल माझं लय चुकलंय अगं. तुला इसर म्हणलंय ना? अगं मी विसरलोय की, पण काल पाहिलं माझं पायच विसरलं नाही ती. इसरा की रे तुम्ही पण. सुमेने सांगितलं का नाही गंगेला मिळालं, मग इसरा. अयो, झालं तुझं? चल बस. नको. बस. हे बघ, तात्यांना 3 लाख रुपये खर्च कुणी दिलंय? काय माहित नाही अगं सुमे. मी त्याला विचारलेलं पण त्यानं सांगितलंच नाही काय. हे बघ, तात्यांना 30 रुपये द्यायचं म्हटलं तरी माणूस 300 ला विचार करतं. मग 3 लाख रुपये कोण देईल का? नाही नाही, अजिबात नाही देणार कोण. म्हणजे तात्या आपल्या सगळं खोटं बोलतात का? नाही ग, नाही सुमे. सुरेशला पैशाचं किस्त टेन्शन होतं का नाही ते मी डोळ्यानं बघितलंय अगं. कोणाच्यानं तात्यानं पैसे दिले? सुमे, सुरेशनं कोणतरी मोठा सावकार गाठलेला असणार आहे बघ. कोण? तीच माहित नाही अगं मला. मग तू एवढं का लपवत होतास काल? अगं सुरेश म्हणला की सुमी माझा जीव घेईल आणि मी जर त्याला नाही लपवलं का नाही तर त्याचा तो जीव देईल. मला धमकीच दिली तर त्यानं. तात्यांच्या धमक्या कोरड्या असतात, माहित नाही तुला?
हा म्हणजे कोरड्या हिरीसारख्या. खरंच की ग सुमे, म्हणजे काल मला सुरेशनं फसवलं वय. हा अयो. हे बघ, आता इथनं पुढे मला सगळं खरं खरं सांगायचं. हा तात्यांचे 3 लाख रुपयाची काय भानगड आहे हे हुडकून काढायचं आपल्याला. होय, हुडकायचं आपण. आणि तू मला साथ द्यायची. होय सुमे, देणार मी साथ तुला. चल, तू मी आणि पहिले जाऊन तात्यांना पैसे देऊन येऊया. हा. मी आज त्या 3 लाखाची काय भानगड आहे हे हुडकून काढणारच. सुरेशराव असतील ना घरात? असणार की, ह्या टायमाला नाही जात कुठं आहो. हा, मग ठीक आहे. कसं आहे, मी यायची खरं तर गरज नव्हती, पण म्हटलं सुरेशरावांना भेटणं पण होईल आणि त्यांची माफी पण मागायची आहे. कसली माफी? अरे, ते गैरसमजात हॉस्पिटलच्या बिलाचं रामायण नव्हतं का झालं, त्याबद्दल माफी. असं होय. चला आत. हा, चल. तात्या, तात्या, घर उघडं ठेवून परत गेला काय? कुठं ग येऊ? आलं. सुमे तू मामा साहेब, हा या की बस, बसा बसा, या की जाऊ, या या. पाणी आणतो आम्ही. नको सुरेशराव, राहू दे, आम्ही आत्ताच घरनं आलोय. काय रे? बर. तात्या, झाली ना सगळी कामं? होय होय. आपण तुम्ही कसं काय इकडे येणं केलं? अरे सुरेश, मामासाहेबांनी तुझी माफी मागायची होती, आहे की नाही? माफी कसली? अहो, ते हॉस्पिटलच्या बिलावरनं गैरसमज झाला होता ना, त्यासाठी माफी. माफ करा सुरेशराव मला. अहो, त्यात कसली माफी मामासाहेब? झालं गेलं गंगेला मिळालं हो. तात्या, तुम्ही 3 लाख रुपये कर्ज केलंय ना? हा. पायलट देऊन टाक तुझ्या हातनच. नाही, तात्या, तुम्ही ज्या कोणाकडून 3 लाख रुपये घेतले असतील त्यांनाही द्या आणि तुमचं कर्ज फेडून टाका. अहो जाऊ, काय हे नाही तीच. तात्या, आता कर्जाचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. नाही नाही, आम्ही तुमच्याकडनं कसं घेऊ पैसे? तात्या, माझं सगळं बोलणं झालंय. तुम्ही घ्या पैसे आणि आपण परत फेडू की आपल्याला जमल तसं. अगं पण कसं फेडणार? ही काय बारकी रक्कम आहे होय? तात्या, सुमीचं आणि माझं सगळं बोलणं झालं. तुम्ही घ्या बरं हे पैसे आधी. तात्या घ्या, घ्या. घ्या. तात्या, आता मला सांगा, तुम्ही कुणाकडनं पैसे घेतल्यात? घेतलं होतं एक जणाकडनं. कोण? अगं हाय एक जण. मला नाव सांगा की. आहे का आता? अगं तुला माहितच नाही तर नाव कसं सांगू? नाही, मला नाव कळलंच पाहिजे. हा, रमेश नाव आहे त्याचं. अच्छा, मग कधी देताय तुम्ही पैसे? देतो की आता. आताच्या आता देऊन टाका, आपल्याला कर्जाचं वजन नको उगाच. चालते, मी देऊन येतो. देऊन येतो नाही, आपण देऊन येऊया. चला. आता? हा नाही नाही, आताच्या आता द्यायचं, ते बी माझ्या संगट. अगं देतो का मी? माझा विश्वास नाही का तुझा? नाही, चला आवरा लगेच. सुमे, माझा विश्वास नसेल तर नको मला पैसे. फिरतो माझं मी. तात्या, सुमे, एक मिनिट तात्या, हे पैसे तुम्हीच द्या. फक्त आम्ही तुमच्या सोबत येतो. कसं आहे, मोठी कॅश आहे ना, आणि आता काही वेळात अंधार पडेल, त्यामुळे रिस्क नको. हा, एकटं जायचं म्हणजे रिस्कच नाही होय. सगळे एकत्र सोबत जाऊया. हो पण तात्या, हवं तर आम्ही लांब थांबतो, मग तर झालं. हा ठीक आहे. तात्या करा त्या माणसाला फोन. मी काय म्हणते, आपण डायरेक्ट जाऊया का? नाही नाही, नको नको नको.
हा रमेशराव, पाण्याची टाकीपाशी भेटा संध्याकाळी 7 वाजता. हो हो. पैसे तयार आहेत तुमचं बघा. ठेवू का? या या या. त्या बघा ते टाक. चला. चला आता. बाबा काय केलं आता? अहो मामासाहेब, इकडं रातचं एरीच आहे की नाही, लांबडी फिरत असते ती लांबडी. त्याच्यामुळे आपण आपलं खात्री केलेली बरी असते. हो लांबडी साप असतात र. सुने, रातच्याला का नाही सापाला साप म्हणायचं नसतं, लांबड म्हणायचं असतं, लांबड. अरे पण तूच तर आता म्हणलास. काय साप. लांबड म्हणतर. तात्या, अहो कधी येणार तुमचा सावकार? 7 वाजता येतो म्हणलं साहेब. 7 वाजून गेलेत की. तुम्ही फोन करा परत. हा हा, करतो की. हा रमेशराव, कुठे आहे तुम्ही? काय म्हणताय? असं होय. बर बर. रमेशराव म्हणतात की सगळ्या समोर मी येणार नाही. खंडणी सावकारी यांची त्याला भ्या वाटते. उगा केस बीस झाली तर म्हणून. हा, ही भीती बरोबर आहे. सुमे, तुम्ही सगळे थांबा इथंच. मी जाऊन देऊन येतो पैसे. टाकीच्या माग झुडपाच्या मागे येतो म्हणल्यात. तुम्ही कोणी येऊ नका तिकडं. लय लांबडी फिरत असतात तिकडं. बबन थांबितच तू. सुमे आणि पायलट सगळं. हा. दिकाठी इकडं. हा बोल ताई. मामासाहेब इकडे या की. टाकीच्या मागे झुडूप आहे, त्याच्या मागे या की झुडपाच्या. येतो ताई, पण अंधार आहे ताई. हा म्हणून तर या म्हटले. आधारातच देतो पैसे. मग सुमीला जावं, मला काय कळायचं नाही बघा. चालेल ताई, येतो ताई. ताई समर, मी जरा जाऊन येतो. कुठे? ते इकडे आलोच. लांबडी लांबडी असते ती मामासाहेब. आता काठी दिली असती, पण काठी पण सुरेशने नेली यावं. त्याच्यामुळे जरा जपून जावं. असं असं चालत जाय आता. हा, चल 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 चल. बरोबर आहे, बरोबर आहे. असंच ना. अवकाश मामा.
पायलट चल आपण जाऊन बघू चल. नाही नाही नको जाऊ. एक तर रातसैरीची लांबडी फिरते त्या अगं इथं. आणि सुरेशने मला सांगितलं की तुझ्यावर समर साहेबांच्यावर ध्यान ठेवायला. त्याच्यामुळे तुम्ही जाग्यावर हालू नका अजिबात. आणि एकतर बघ की तू चपल्या घातल्या तेस. बूट घातला असता तर गोष्ट वेगळी होती ग. बबन तुझ्या पायात आहेत ना बूट, मग जा ना हळूच बघून ये, नाही तर आम्ही जातो. नाही नाही जातो मी. लांबडी असते ती ना. बबन इकडे. तू तिकडे जे काय बघशील ते येऊन सगळं खरं खरं सांगायचं मला, काय? हो. हा जा. सुरेशराव बरं झालं भेटलं. द्या. चला 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 चल चल चला. पाय पाय वाटत. मला वाटलं लांबडच आहे का काय. लांबडा कशाला येतं इकडं. आलंच तर. सुमे मस्त थंडी पडली आहे ना. आपण ना अशाच मस्त थंडीत कधीतरी रात्री फिरायला यायला पाहिजे आता. सुमे सुमे मामासाहेब हा घ्या लवकर पैसे. द्या. पण सुमनला याच्यातलं काही कळता कामा नाही. हा हा पण तुम्ही पण सुमीला काय कळून देऊ नका. जावं लवकर. चल चल. सुरेश तू मामासाहेबांच्याकडनं पैसे घेतलेलंच. पैशासाठी मामासाहेबांनी तुला एवढा मरणाचा ताप दिला होय. बबन त्यातलं सुमीला काय बी कळून द्यायचं नाही बघ. अरे पण सुरेश. पण जाऊ दे मी सांगतो सगळं परत. पण आता सुमीला ह्यातलं काय कळून द्यायचं नाही. अरे पण सुरेश सुमी संग खोटं कसा बोलू मी. अरे बबन माझ्यासाठी बोल ना. बबन हे बघ इकडे बघ. बबन बबन अरे बोलशील ना. बर बोलतो. आता तू काय कर, तू या बाजून जा, मी इकडे जातो. म्हणजे सुमीला संशय आहे नको. हा जा लवकर.